हा बघा असा सोनेरी रंगाचा घट्ट आणि चांगला मऊ शिजलेला असा साखरंबा एका वेगळ्या पद्धतीने कसा करायचा हे आज मी तुम्हाला दाखवते. ही एक युनिक पद्धत आहे, तरीसुद्धा अतिशय सोपी अशी पद्धत आहे. त्यामुळे नवशिकेसुद्धा हा व्हिडिओ बघून लगेच साखरंबा करू शकतील. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. साखरंब्याकरता इथे तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता पहिल्यांदा ह्याची वरची सालं काढून घेते आणि नंतर मग तो किसून घेते. तोतापुरी कैरी का घेतली आहे तर ती जास्त आंबट नसते, त्याच्यामुळे साखर पण कमी लागते. कैरीची सालं काढून घेतलेली आहेत. आता किसून घेते. सगळ्या कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. आता हा किस मोजून घेऊया. असा प्रेस करून घ्यायचा. सपाट वाटेच घेतलेला आहे. 3 वाट्या किस झालेला आहे. आता कैरीच्या किसाच्या दीडपट आपल्याला साखर घ्यायची आहे. आता हा 3 वाट्या किस आहे तर आपल्याला 4.5 वाट्या साखर घ्यायची आहे. आता साखरने कैरीचा किस मिक्स करूया. कैरी खूप आंबट असेल तर अजून थोडी साखर घातली तरी चालेल. तोतापुरी कैरी ही जास्त आंबट नसते, त्यामुळे मी दीडपट साखर घेतलेली आहे. इथे मी तुम्हाला शाही साखरंबा दाखवते. त्याच्याकरता ह्याच्यामध्ये केशर घालते. आता हे केशर सुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स करूया. एक वेगळी सोपी अशी पद्धत आहे. आता आपल्याला 1 ते 2 तास हे असं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. ही साखर व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे, पाक झाला पाहिजे. फक्त मधून 1-2दा हे साखर कैरीचं मिक्सचर खालीवर करून घ्यायचं. जवळजवळ 2 तास झालेले आहेत. यातली साखर छान विरघळली गेली आहे. छान घट्ट पाक तयार झालाय त्याचा. इथे मी केशर घातलाय, तुम्ही त्याच्याऐवजी फूड कलर घातला तरी चालेल. अगदी थोडंसं मीठ घालतेय. आता आपल्याला नेहमीसारखं हे आटवायचं नाहीये, तर एका सोप्या पद्धतीने आपल्याला हा साखरंबा करायचा आहे. ही कैरीनी साखर हे कुकरमधनं एका शिट्टीमध्ये शिजवून घ्यायचं आहे. कुकर घेतलेला आहे. इथे जी तुम्ही भांडी वापराल ती आधी स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची. पाण्याचा अंश असता कामा नये. कैरी सुद्धा घेताना धुवून पुसून त्याची सालं काढून मग किसून घ्यायची. इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये 4-5 लवंगा आणि 4 वेलची, हिरवी वेलची अशी फोडून घेतलेली आहे, ती घालते. इथे शाही साखरंबा करतोय, त्याच्याकरता ह्याच्यामध्ये थोडेसे काजू, थोड्याशा मनुका आणि थोडेसे बेदाणे असं घालायचं आहे. आता तुपामध्ये हे चांगलं फ्राय करून घेऊया. शाही साखरंबा आहे त्याच्याकरता मी हे सगळं घातलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरी चालेल, मग आपला नेहमीचा साखरंबा होईल. आता हे कैरीचा केसनी साखरेचं जे मिक्सचर केलं आहे ते ह्याच्यात घालूया. आता हे चांगलं असं 1-2 मिनिटं परतून घेऊया. साखर जी थोडीशी राहिलेली असते विरघळाची ती सगळी विरघळून जाते. कुकरमध्ये करताना स्टीलचा कुकरच वापरा. हिंडालियमचा कुकर वापरू नका, ॲल्युमिनियमचा कुकर वापरू नका. आणि जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर नसेल तर एका पातेल्यामध्ये तूप गरम करा आणि त्याच्यामध्ये हे सगळं घाला आणि ते पातेलं तुम्ही कुकरमध्ये ठेवून जरी 1 शिट्टी केली तरी चालेल. पातेल्यावर घट्ट झाकण पाहिजे किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यात जर तुम्ही घेतलं तरी चालेल. घेतली सगळी साखर विरघळलेली आहे. एक लहानशी बाजूने बघा अशी उकळ आलेली आहे. आता मी कुकरचं झाकण लावते. गॅसची फ्लेम मिडियम टू हाय केलेली आहे. आता आपल्याला कुकरची फक्त 1च शिट्टी करून घ्यायची. कुकरच्या एका शिट्टीमध्येच आपल्याला हा साखरंबा शिजवून घ्यायचा आहे. कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे. आता कुकर गार होऊ दे, त्याच्यानंतर दाखवते. हे बघा कुकर झालेला आहे. आपला साखरंबा तयार आहे. साखरेचा कॅरेमल झालाय, त्याच्यामुळे थोडा रंग बदललाय बघा. छान सोनेरी रंग आलाय बघा. खूप गरम आहे. हा गार व्हायला पाहिजे. जसा गार होईल तसा अजून तो घट्ट होईल. तोपर्यंत हा ह्या कुकरमध्ये असाच राहू दे. कुकरचं झाकण लावून ठेवते. हे बघा साखरंबा गार झालेला आहे. किती छान झालंय बघा. त्याची कन्सिस्टन्सी बघा. साखरंब्याची अशीच हवी. हा साखरंबा व्यवस्थित गार झाला की छान घट्ट होतो. साखरंबा फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी चांगला राहतो. साखरंबा कायम काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचा. हा आता व्यवस्थित घट्ट झालेला आहे. पण जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून घट्ट हवा असेल तर तुम्ही अजून ह्याला एक कड द्या. फक्त गार झाल्यानंतर बघा, नंतर कड द्या, कारण गार झाल्यानंतर तो छान घट्ट होतोच. मी तुम्हाला आता साखरंबा करून 1 दिवस झाल्यानंतर दाखवते. हा बघा किती घट्ट झालाय बघा. साखरंबा असाच हवा. खूप घट्ट नको, खूप पातळ नको, असा हवा. पोळी, ब्रेड कशाबरोबरही आपण हा लावून खाऊ शकतो. तेव्हा तुम्ही नक्की अशा सोप्या पद्धतीने साखरंबा करा. पुढे तुम्ही कायम अशाच पद्धतीने साखरंबा कराल.